पेठवडगाव मधील सकल मराठा समाजानं आज खासदार हरवले आहेत याची तक्रार घ्या असं सांगत पेठवडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा होतीये। दरम्यान या आंदोलनानंतर प्रतिक्रिया देताना खासदार धैर्यशील माने यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण काय करतोय हे सांगत खासदार कुठे आहेत हे पाहण्यासाठी उघडा डोळे बघा नीट असं म्हटलंय। नमस्कार। मराठा आंदोलनाची धार दिवसेंदिवस तीव्र होत निघाली। संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकसंघपणे ह्या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलाय, आपल्या भावना व्यक्त करतोय आणि सरकारला आणि शासनाला ह्या बाबतीतलं गांभीर्य लक्षात यावं यासाठी म्हणून मनोज जरंगेंनी जीवाची आकांक्षेनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय आणि त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातला तरुणाई असेल, माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, हे रस्त्यावर त्या ठिकाणी येत आहेत। शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करावं अशा पद्धतीचं आव्हान स्वतः जरंगे साहेबांनी त्या ठिकाणी केलंय। मी लोकप्रतिनिधी होण्याआधी समाजाच्या चळवळीतनं तयार झालेला एक कार्यकर्ता आहे। स्वतः पहिल्या मोर्चापासून ते मुंबईच्या मोर्चांपर्यंत आणि दिल्लीच्या अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनाच्या विषयीचं विवेचन करण्यापर्यंत सगळ्या बाजूनं मी या ठिकाणी मराठा समाजाची बाजू राज्यापासून केंद्रापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी करतो। माझ्या मतदारसंघामध्ये काही लोकांनी राजकारणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याचं आत्ताच व्हिडिओ क्लिप पाहिली की खासदार हरवलेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी काही पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न केला। एका बाजूला कुठल्याही खासदार आमदारांनी कुठल्याही गावाकडे जाऊ नये आणि प्रवेशबंदीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरामध्ये चालवला जातो आणि दुसऱ्या बाजूला काही कार्यकर्ते अशा पद्धतीचं आंदोलन करतायत की ज्याच्यामध्ये खासदार हरवलेत। नेमकं लोकप्रतिनिधींनी काय करावं याच्या बाबतीतली स्पष्टता मी जरंगे साहेब जे सांगतायत त्या भूमिकेतनं या ठिकाणी पुढे जातोय। लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या करवी स्पेशल अधिवेशन ह्या बाबतीतलं बोलवावं, मराठा आरक्षण त्यामध्ये या ठिकाणी घेण्यासाठीचा प्रामुख्यानं विषय घ्यावा। ह्या आजच्याच पेपरमध्ये बातम्या आपण या ठिकाणी वाचल्या असतील आणि दुसऱ्या बाजूला आमचे खासदार हरवलेत म्हणून काही लोक, राजकीय लोक, मी सर्व मराठा समाजाची लोक यामध्ये मी म्हणणार नाही, काही राजकीय लोक या ठिकाणी त्यामध्ये उतरतायत आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। मी त्याही बांधवांना सांगेन, राजकारणासाठी अनेक मैदान आहेत आणि ज्यावेळी राजकारणाचे मैदान येईल त्यावेळी आपण एकमेकाशी संवाद जरूर साधू, पण आजची ही समाजाची एकजूट दाखवण्याचा आणि समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे। मी स्वतः आजारी असताना सलाईन बांधून सुद्धा आंदोलन केलेला एक कार्यकर्ता आहे। मी कधीही समाजाच्या एखाद्या कामासाठी कधी मागं पडत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षण मिळण्यासाठी तुमच्या इतकाच माझाही खारीचा वाटा त्या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये आहे आणि त्याचबरोबर हे मूर्त स्वरूपात यायचं झालं तर आपण सुद्धा सगळ्यांनी एकजुटीनं एकमेकाला साथ देत हे आरक्षण पूर्ण होऊस तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। जे जरंगे साहेबांनी सांगितलंय त्यांची तब्येत डोळ्यासमोर ठेवून मी स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की ते त्यांच्या तब्येतीचा डोळ्यासमोर हे ठेवून आपण लवकरात लवकर हे त्यांचं जे उपोषण आहे ते स्थगित होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ते आश्वस्त करावं, त्यांना योग्य ती भूमिका आपण शासनाच्या वतीनं समजावून सांगावी आणि लवकरच मराठा आरक्षण समाजासाठी बहाल करावं अशी मी विनंती सन्माननीय मुख्यमंत्र्यांना केली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्व खासदारांना त्यावेळी आश्वस्त केलं की लवकरच या बाबतीतलं शासन योग्य तो निर्णय घेईल। तोपर्यंत मी आपल्या जे बांधवांना माझ्यावर आंदोलन करायचं आहे, हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे विसरून खासदारच्यावर ते आंदोलनाची धार नेत आहेत। मूळ विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न काही लोक त्या ठिकाणी करतायत। खासदार तुमचा कुठं आहे हे जर पाहायचं असेल तर उघडा डोळ्यांनी बघा नीट। आपल्या सकाळच्या पेपरमध्ये सुद्धा खासदार मुख्यमंत्र्यांच्या पाशी मराठा आरक्षणासाठी म्हणून त्या ठिकाणी लढा उभा करतोय, तिथं तिची मागणी करतोय, स्पेशल अधिवेशनाची मागणी करतोय आणि कुठंही तो बाजूला जात नाही की लोकप्रतिनिधींनी गावाकडे जाऊ नये। म्हणून मी हे पथ्य पाळलंय की त्यांच्या आव्हानाला साथ देत कुठलाही लोकप्रतिनिधी आज गावामध्ये जात नाही। सगळे दौरे त्यांनी त्या ठिकाणी कॅन्सल केलेत आणि आम्ही जे शासन पातळीवर करायचं आहे ते करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रपणे काम करतोय। उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक या संदर्भातली घेतली आहे। मी आपला प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला वचन देतो, जो आपण माझ्यावर या ठिकाणी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला तडा न जाऊ देता शेवटच्या श्वासापर्यंत जे माझ्या समाज बांधवांनी माझ्यावर या ठिकाणी ऋण केलंय किंवा जे माझ्यावर जबाबदारी टाकले त्याला कटिबद्ध राहून येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तुमचा एक भाऊ म्हणून धैर्यशील माने सातत्यानं तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढत राहील। एवढंच मला या निमित्तानं हात जोडून आपल्या सर्वांना सांगायचं।